एक महत्त्वाचा सत्कार आदरणीय दादा या ठिकाणी संपन्न करावयाचा आहे। सर हे थांब, इकडे ओढून घ्या मला सध्या। हॅलो 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 हॅलो, मंचावरील गर्दी आपण कमी करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचं आदरणीय दादा जे 1500 रुपये महिला भगिनींना आपण वाटप केले होते, मला सांगताना आनंद होतोय की परळी नगरीमध्ये अक्षरा शिंदे नावाच्या महिलेच्या खात्यात जेव्हा 1500 रुपये दादा गेले त्यावेळेला तिने व्यवसाय सुरू केला आणि सजावट व गृह सजावटीचा व्यवसाय सुरू करून तब्बल ती निर्भर झाली। सहर्ष आमंत्रित करूया अक्षरा शिंदे। आदरणीय दादांना विनंती करते की त्यांनी तिचा सन्मान करावा। हे 1500 हे 3000 आणि अनेक महिलांच्या खात्यात आले, परंतु त्याचा कुटुंबाला आर्थिक भार व्हावा या उदात्त हेतूने अक्षरा शिंदे यांनी व्यवसाय केला, ज्याची तब्बल पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर दखल घेतल्या गेली। आपण अक्षरा शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। यानंतर अनाथ असल्याबाबतचे एक महत्त्वपूर्ण अनाथ प्रमाणपत्र। तुम्ही बाजूला झाले तर मला दिसेल काय चालू आहे तिकडे। यानंतर अक्षरा शिंदे या लाडक्या बहिणींचा सन्मान संपन्न झाला। अनाथ असल्याबाबतचे एक महत्त्वपूर्ण अनाथ प्रमाणपत्र वितरण नयन उमाकांत कापसे। मी अक्षराताईंना या ठिकाणी विनंती करेन त्यांनी इकडे यावं। अनाथ प्रमाणपत्र आदरणीय दादा आपण वाटप करावं। अनाथ असल्याबाबतचं प्रमाणपत्र नयन उमाकांत कापसे। अक्षरा शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। अक्षरा शिंदे या ठिकाणी येतील आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अक्षराताईने जो व्यवसाय सुरू केलाय त्याबद्दल ती थोडक्यात आपल्या सगळ्या भगिनींना माहिती देईल। म्युझिक ऑफ करा प्लीज। नमस्कार, मी अक्षरा अक्षय शिंदे परळीत राहणारी असून मी एक गृहिणी आहे। मला एक मिनिट, मला खूप दिवसापासून स्वतःचा लघु उद्योग तयार करायचा होता, पण पैशांच्या अडचणीमुळे ते मी करू शकले नाही। त्याच काळामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरू केली। मग त्या योजनेचा लाभ घेऊन मी 3000 पासून मी 12000 रुपये कमवले। आर्टिफिशियल वटवृक्ष बनवण्याचा व्यवसाय मी चालू केला। सणासुदीच्या दिवसामध्ये मी आर्टिफिशियल वटवृक्ष बनवून विक्री केली। 3000 मधून मी 12000 रुपये कमवले। 150 रुपयापासून ते मी 2000 पर्यंत वटवृक्षाची विक्री केली। आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानते। उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब यांचे पण मी आभार मानते। अक्षरा शिंदे यांनी खास बनवलेल्या भेट वस्तू देऊन आपण दादांचं स्वागत करूया। जे 3000 रुपये तुम्हा सगळ्यांच्या खात्यात आले होते त्यातनं आत्मनिर्भर झालेली ही महिला भगिनी आहेत। स्वतः बनविलेली भेटवस्तू त्यांनी ती सजावट आदरणीय दादाने मान्यवरांना भेट दिली। टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब। प्रभू वैद्यनाथ